अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासरमधील नागपूरमध्ये दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून 3,06,000ची रोकड लंपास केल्याची घटना घडली। डोळ्यात मिरची पूड टाकून दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम पळवून नेली। पोलिसांनी तपासामध्ये पंपच्या मॅनेजरनेच दरोड्याचा कट रचल्याचं समोर आलंय आणि 4 ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून दरोडा टाकण्यात आला। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। अवघ्या 3 तासात मॅनेजरसह 5 जणांना बेड्या ठोकल्या। पेट्रोल पंपावर काम करणार एक माणूस जे सेल्समन आहे आणि त्यांच्या सोबतच्या जे पेट्रोल पंपावरच्या जे मॅनेजर आहे स्टेटमेंट आणि जवाबमध्ये काही फरक आहे म्हणून असं वाटला। सखोल चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली की ते दोन्ही माणूस मिळून इतर आणखी 3 आरोपी सोबत हे पूर्ण घटना केलेली आहे म्हणून त्याबद्दल गुन्हा पण दाखल केलेली आहे आणि ते 5 आरोपीला अटक पण केलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून। छगन, पेट्रोल पंप मॅनेजरनंच कट रचल्याचं समोर आलं, नेमकं कसा या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला? दीप्ती, जर पाहिलं तर हा जो पेट्रोल पंप आहे हा नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरती आहे आणि देवगाव चौफुली जवळ हा पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपाच्या आजूबाजूला कुठला परिसर नाही, त्यामुळे अनेकदा या पेट्रोल पंपावर चोरीच्या घटना झालेल्या आहेत आणि एक नुकतीच जी चोरीची घटना झालेली आहे त्यामध्ये पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या मॅनेजरसह 4 कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावरच दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातून 3 लाख रुपयाची जवळपास रक्कम लंपास केलेली होती। यानंतर पेट्रोल पंप मालकांनी तक्रार दिलेली होती आणि तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला, चक्र फिरली आणि तब्बल 5 आरोपींना अटक केलेली आहे आणि या संदर्भात तपास सध्या पोलीस करतायत। जी, धन्यवाद छगन दिलेल्या माहितीसाठी।